झिरवाळांच्या कॅबिनमध्ये काल जेव्हा एका क्लर्कला पकडलं गेलं, त्याच्यावर जी रेड झाली त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु असे जर प्रकार घडत असतील तर निश्चितच आता मंत्रालय सुद्धा लाचेपासून सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आम्ही तर सांगेल की अशा सर्व जे काही असे कर्मचारी असतील ज्यांच्याबद्दल थोडी शंका असेल अशा कर्मचाऱ्याला मंत्रालयातून आता बाहेर फेकलं पाहिजे. रे हे सिरसाट साहेब बघा काय सांगायला लागले, लाच घेणारे कर्मचाऱ्यांवर संशय आला तर त्यांना त्वरित मंत्रालयातून निलंबित केलं पाहिजे. हे बरोबर आहे, अगदी योग्य निर्णय. पण मग मला सांगा, तुम्ही गुवाहाटीला गेला होतात ते चणेवाटाणे घेऊन गेले होतात का? पैसेच नेले होते ना आपल्याकडे ती व्हिडिओमध्ये ती बॅग सापडलेली, तिचा पुढे काय झाला? आपल्यासारखे आमदार असे 50 खोके घेऊन जर जात असतील आणि तसा संशय आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत असेल तर त्या आमदाराचा काय करायचा? ह्या पण जरा तुम्ही सांगाल तर बरं होईल. 50 खोके एकदम ओके. त्या लोकांचा संशय, तो संशय पण जरा दूर करा. आठवण करून देतो, पैसे व्यवस्थित ठेवा. हल्ली धाडी फार पडतात. कोण पडतात? तुमचे सहकारी भाजपवाले. पैसा जाईल ना कुत्रा राहील, तसा व्हायला नको. कळला?